Hello dear students, welcome to Global Online Marathi Crash Course MSET 2025 क्रॅश कोर्स. तुम्हाला माहितीच असेल की 13 पासून आपली जी नवीन बॅच आहे ती सुरुवात झालेली आहे तिची. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व जो सिलेबस असेल त्याच्या बेसिसवर जे लाईव्ह लेक्चर असतील ते भेटतील. त्याच्यानंतर रेकॉर्डेड सेशन भेटतील. त्यानंतर जो कम्प्लीट सिलेबस आहे त्याच्या बेसिसवर सर्व नोट्स भेटतील तुम्हाला. त्याच्यानंतर त्या नोट्स मध्ये तुम्हाला फ्लो चार्ट्स, टेबल्स, मेमरी चार्ट्स हे इन्क्लुडेड असतील. त्याच्यानंतर सर्वांसाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटतील जे की प्रिव्हियस पीआयक्यूचं अनालिसिस करून, ट्रेंडचं अनालिसिस करून तुम्हाला तयार करून दिले जातील. त्याच्यानंतर एमसीक्यू जे असतील ते पण भेटतील, जे की तुम्हाला संपूर्ण अनालिसिस सोबत भेटतील. त्याच्यानंतर 24x7 तुम्हाला व्यक्तिगत पर्सनल गायडन्स भेटेल. त्याच्यानंतर ही जो आपला कोर्स असेल तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईल दोन्ही वरून ऍक्सेस करू शकाल. त्याच्यानंतर जी फीस आहे ती आपली 12,000 आहे. मात्र जी प्रजासत्ताक दिन आहे त्याच्या सेलमध्ये तुम्हाला 7,000 पर्यंत प्राइस डिस्काउंट 7,000 पर्यंत ही बॅच तुम्ही अवेल करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही ही बॅच अवेल केलात तर ह्याच्यामध्ये जे पहिली काही जे स्टुडंट असतील ज्यांनी रजिस्ट्रेशन पहिल्या 10 स्टुडंटला आपण जे पेपर 1 साठी पूर्णपणे बॅच आपण पेपर 1 ची पूर्ण बॅच आपण फ्री देणार आहोत. त्याच्यामध्ये पेपर 1 ची जी फीचर्स असतील ते सेम असतील. या सर्व गोष्टी पेपर 1 साठी पण तुम्हाला सेम फीस मध्ये भेटून जातील. एक 7,000 मध्ये तुम्हाला पेपर 1 प्लस पेपर 2 हे दोन्ही भेटून जातील. सॉरी, प्रजासत्ताक दिन सेल मध्ये, रिपब्लिक डे सेल मध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टी भेटून जातील. त्याच्यानंतर आजचा जो टॉपिक आहे तो आपण सुरुवात करूया, जो काय इकोलॉजिकल सक्सेशन. इकोलॉजिकल सक्सेशन ही जी कन्सेप्ट आहे ही जो इकोसिस्टम मध्ये चेंज येतो तो आपल्याला कशा पद्धतीने होतो, त्याची प्रोसेस काय, या सर्व गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत. इकोलॉजिकल सक्सेशन जी आहे नॅचरल प्रोसेस आहे, नॅचरल नाही ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, आणि ज्याच्यामुळे इकोसिस्टम मध्ये चेंज येतो ओव्हर द टाइम. तर ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. तर हा काय ग्रॅज्युअल चेंज आहे, म्हणजे एकदम स्लो चेंज आहे. ओव्हर द टाइम काय इकोसिस्टम जी आहे ती इव्हॉल्व्ह होत जाईल, आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे आणि स्पेसिस कॉम्पोजिशन आहे ते काय त्या इकोसिस्टम मधलं चेंज होत जाईल. अगोदर समजा की एक बॅरल लँड आहे, म्हणजे नापीक नापीक जमीन आहे. मात्र तिथं काही दिवसानंतर तिथं काय झालं, ग्रोथ वेगवेगळ्या अगोदर लायकेनची ग्रोथ झाली. त्याच्यानंतर जे ट्रान्झिशन स्पेसिसची श्रबची ग्रोथ झाली. त्याच्यानंतर ट्रीजची ग्रोथ झाली. तर हे काय झालं की ग्रॅज्युअली ह्या गोष्टी झाल्या. तर हे काय झालं इकोलॉजिकल ग्रॅज्युअल चेंज झाला, तर इकोलॉजिकल सक्सेशन झालं तिथे. त्याच्यानंतर दुसरं कॅरेक्टर जे ह्याचं आहे ते सिक्वेन्शियल डेव्हलपमेंट. तर काय सिक्वेन्शियल डेव्हलपमेंट होणार की सर्व आता अगोदर जे असेल की जे पायनर स्पेसिस होतील, म्हणजे काय की तेवढ्या कॉम्प्लेक्स स्पेसिस, कॉम्प्लेक्स इकोसिस्टम तिथे आपल्याला दिसणार नाही. ते पायनर स्पेसिस येतील, म्हणजे काय की नॉट वेल डेव्हलप्ड तिथं प्लांट्स, अॅनिमल्स तेवढे काय आपल्याला दिसणार नाही, जे की आपल्याला एक एक इकोसिस्टम मध्ये बघायला भेटतात. इथं कसं म्हणजे फायनल इकोसिस्टम मध्ये बघायला भेटते. इथं आपल्याला जे प्रायमेटिव्ह जसं की लायकेन्स असतील, अल्गी असतील, असे जे लेस डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम आहेत ते आपल्याला इथे बघायला भेटतील. त्याच्यानंतर हे जे ट्रान्झिशन होतील त्याच्यानंतर आपल्याला त्याच एरियामध्ये ओव्हर द टाइम ते ट्री इकोसिस्टम किंवा ग्रासलँड इकोसिस्टम अशी डेव्हलप झालेली दिसेल. तर ह्याचं परत इम्पॉर्टन्स काय की इन्व्हायरमेंटल रेझिलन्स. तर काय या प्रोसेस मध्ये काय की इकोसिस्टम ला जे इन्व्हायरमेंटला अडॅप्ट हो किंवा रेझिलन्स दाखवणारे ऑर्गॅनिझम असतील तेच इथे काय करतील, अं, अं, त्यांचं तिथे आपल्याला ऑकरन्स दिसेल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण की कम्युनिटी रिप्लेसमेंट. तर ह्याच्यामध्ये काय एक कम्युनिटी जी आहे ती दुसऱ्या कम्युनिटीनं रिप्लेस केली जाईल, जोपर्यंत की स्टेबल क्लायमॅक्स कम्युनिटी आपल्याला भेटणार नाही. तर आपला सर्वांना जेव्हा मूवी बघतो तर तेव्हा आपल्याला सर्वात शेवटी काय दाखवला जातो, क्लायमॅक्स दाखवला जातो, जो एंड असतो त्याला काय म्हणतो आपण, क्लायमॅक्स म्हणतो. तर इथे पण बघू शकता की ते सिंपल प्रोसेस आहे की अगोदर
ही अ, हे एक्झाम्पल म्हणून घेऊ नका, तरी पण अगोदर ही ट्री जी सॅपलिंग आहे ती छोटी होती आणि त्याची परत ग्रोथ झाली. तर इकोसिस्टम मध्ये पण असंच होत आहे की एक जी कम्युनिटी आहे ती दुसऱ्या कम्युनिटीने रिप्लेस होत आहे, आणि ती जी नवीन येणारी कम्युनिटी आहे ती प्रिव्हियस कम्युनिटी पेक्षा मोर अडॉप्टेड असेल, मोर इव्हॉल्व्ड असेल. आणि कधीपर्यंत ही प्रोसेस होत जाईल, जोपर्यंत क्लायमॅक्स कंडिशन, स्टेबल कंडिशन तिथे रीच होणार नाही. आणि ही जी कन्सेप्ट आहे ती वार्मिंग आणि क्लोवेल्स यांनी दिली, आणि परत क्लेमेंट जे आहे त्यांनी काय केली, इलॉबरेट ह्या कन्सेप्टला केलं. त्यानंतर इकोलॉजिकल प्रोग्रेशन. तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा काय म्हणलं की आपण जर बॅरन हॅबिटॅट असेल, तर तिथे काय सर्वात पहिल्यांदा जे स्पेसिस कॉलनाइज करतील, इनिशियल कम्युनिटीज असतील, त्याला काय म्हणतो आपण, पायनियर कम्युनिटीज. ह्याच्यामध्ये लायकेन्स येऊ शकतात, किंवा लायकेन्स येऊ शकतात, किंवा त्याच्यामध्ये फंजाई येऊ शकतात. तर ह्या काय असतील, पायनियर पायनियर कम्युनिटी असतील, ज्या की त्या बॅरेन लँड मध्ये काय करतील, पहिल्यांदा कॉलनाइज करतील. त्याच्यानंतर सिरियल कम्युनिटी येतील. म्हणजेच काय, सिरियल कम्युनिटी जे आहेत ते सक्सेशनच्या प्रोग्रेशन मध्ये आहे, की एकतर पायनियर कम्युनिटीज काय आहेत की इनिशियल आहेत, आणि क्लायमॅक्स कम्युनिटीज काय आहेत, इंड आहेत, फायनल स्टेबल कम्युनिटी आहेत. आणि सिरियल कम्युनिटी ज्या आहेत त्या काय ट्रान्झिशन झोन आहेत. आणि सिरियल जे सक्सेशनच्या प्रोग्रेशन मध्ये काय, जे पायनियर कम्युनिटी आहेत त्या ग्रॅज्युअली रिप्लेस होत जातात इंटरमिडिएट कम्युनिटीजने. त्याला काय म्हणतो आपण, सिरियल 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 कम्युनिटी. त्यानंतर पायनियर कम्युनिटीची कॅरेक्टरिस्टिक बघूया. हे हार्डी कॉलनायझर्स असतात, जसे की लायकेन्स मॉसेस जे आहेत ते काय हार्श कंडिशनला अडॉप्टेड असतात. तर एक रॉकी प्लेस आहे समजा, तर तिथं दुसरी कोणतीही पण ज्या ऑर्गॅनिझम आहेत, प्लांट्स आहेत, ते ग्रो होणार नाही. मात्र तिथे काय, हे बायनोर स्पेसिस जसे आहेत की लायकेन्स मॉसेस किंवा हे काय होणार, तिथं ग्रो होणार. आणि ते ऑर्गॅनिझम जे रॉक आहेत ते ब्रेक डाऊन करतील आणि सॉइल फॉर्मेशनला कंट्रीब्युट करतील. म्हणजे तिथे जी ऍडव्हर्स कंडिशन होती तिला सुटेबल करण्याचं हे काम कोण करत आहेत, पायनियर स्पेसिस करत आहेत. न्यूट्रिएंट सायकल, हे काय, हे जे पायनियर कम्युनिटी आहेत त्या काय न्यूट्रिएंट सायकलिंग मध्ये व्हायटल रोल प्ले करतात. जसं की इथे बघू शकतो रॉकी लँड आहे, मग तिथं न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी तेवढी, न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी खूप लेस आहे. मात्र हे जे पायनियर स्पेसिस आहेत तिथं त्यांनी काय केलं, की रॉक ब्रेकडाऊन करून सॉइल फॉर्मेशनच्या प्रोसेसला इन्हान्स केलं. त्यामुळे इथे काय होईल, की न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी इन्क्रीज होईल. नंतर कायमॅक्स कम्युनिटी जे असतील, हा स्टेबल इन पॉइंट आहे, फायनल स्टेज आहे इकोलॉजिकल सक्सेशन मध्ये, ज्यामध्ये जी जी कम्युनिटी असेल ती काय असेल, रिलेटिव्ह स्टेबल कंडिशनला रीच झालेली असेल. मायनर जे डिस्टर्बन्सेस आले तर ती काय होणार नाही, डिस्टर्ब होणार नाही. त्याच्यानंतर जी क्लायमॅक्स कम्युनिटी बघायला भेटेल इथे, आपल्याला कॉम्प्लेक्सिटी असेल, स्पेसिस पुढे डेव्हलप झालेले असतील, वाईड रेंज ऑफ स्पेसिस असतील इथे, आणि जे ऑर्गॅनिझम असतील त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन आपल्याला इथे बघायला भेटेल. बायोडायव्हर्सिटी इथे काय असेल, जास्त असेल, त्यामुळे इथे कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन बघायला भेटेल. स्पेसिस इन क्लायमॅक्स कंडिशन आर वेल अडॉप्टेड टू प्रिव्हिलिंग environmental conditions such as climate, soil and resources. ज्या क्लायमॅक्स कम्युनिटी मधल्या स्पेसिस आहेत तर ते काय, इन्व्हायरमेंटल प्रिव्हिलिंग इन्व्हायरमेंटल कंडिशन, जसं की वेट फॉर मिनिट. तर हे वाईट जे प्रिव्हिलिंग इन्व्हायरमेंटल कंडिशन असतील, जसं की सॉइल रिसोर्सेस, जे की मोरली स्टेबल असतील, तिथे हे ते अडॉप्ट केलेले असतील. म्हणजे सॉइल कंडिशन इथे गुड असेल, इन्व्हायरमेंटल स्टेबल असेल, रिसोर्सेस पण मोठ्या प्रमाणात अडॉप्टेड अवेलेबल असतील. तर इथे ही क्लायमॅक्स कंडिशन कम्युनिटी अडॉप्ट केलेली असेल. डायनामिक बॅलन्स, क्लायमॅक्स कम्युनिटी इज डायनामिक सिस्टम दॅट मेंटेन्स अ बॅलन्स बिटवीन स्पेसिस, पॉप्युलेशन अँड रिसोर्सेस विथ मिनिमल चेंज ओव्हर टाइम. क्लायमॅक्स कंडिशन जी आहे ती काय, एक बॅलन्स मेंटेन केलेला असेल. आणि जो चेंज आहे
तो ओव्हर द टाइम ह्याच्यामध्ये आपल्याला खूप कमी चेंज बघायला भेटेल. जसं की आपल्याला पायनर स्पेसिस मध्ये काय बघत होतं, की त्या पायनर स्पेसिसला दुसऱ्या स्पेसिस रिप्लेस करत होत्या आणि सिरियल ट्रान्झिशन, सिरियलच्या कम्युनिटी जे होत्या त्यांना पण, त्या पण रिप्लेसमेंट मध्ये होत्या. मात्र ह्या क्लायमॅक्स कम्युनिटी काय मोर स्टेबल असतील. टाइप्स बघायचे आहेत आपल्याला, प्रायमरी, सेकंडरी आणि त्याच्यानंतर ऑटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिक सेक्शन. तर ह्याचे टाईप बघायचा आहे. प्रायमरी जो आहे तो बॅरन लँडवर सुरू होईल, जिथे की कोणत्याच पद्धतीची सॉइल अवेलेबल नाही. जसं की इथं एक्झाम्पल दिले व्होल्कॅनिक आयलँड. त्याच्यानंतर सक्सेशन जे असेल, सेकंडरी सक्सेशन जे असेल, तिथं प्री एक्झिस्टिंग कम्युनिटी डिस्टर्ब झालेल्या असतील, मात्र तर तिथे सॉइल रिमेन्स अजून अवेलेबल असतील, जसं की फायर किंवा लॉजिंगमुळे. त्याच्यानंतर ऑटोट्रॉपिक सक्सेशन जे आहे, हे प्रायमरी ड्रायव्हन कशामुळे होते, प्रायमरी प्रोड्युसर जशा आलगी, जे की आपलं स्वतःचं फूड स्वतः सुरू सिंथेसिस करू शकतात. त्याच्यानंतर हेटरोट्रॉपिक सक्सेशन जे आहे, ते आपल्याला फंजाय किंवा बॅक्टेरियामध्ये बघायला भेटेल. जे हेटरोट्रॉपिक कम्युनिटी आहे, अ, तिथे हेटरोट्रॉपिक कम्युनिटीने जर सक्सेशन केलं, तर त्याला काय म्हणू आपण, अ, जे हेटरोट्रॉपिक ऑर्गॅनिझमने जर सक्सेशन केलं, तर तिथं आपण त्याला काय म्हणू, हेटरोट्रॉपिक सक्सेशन म्हणू. त्याच्यानं म्हणजे तिथं सक्सेशन करणारे इंडिव्हिज्युअल जर प्रोड्युसर असतील, तर तिथं ऑटोट्रॉपिक सक्सेशन. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला हेटरोट्रॉपिक सक्सेशन. ह्याच्यामध्ये प्रायमरी स्पेसिस जे असतील, त्या काय ऑर्गॅनिक मॅटर, न्यूट्रिशन साठी ऑर्गॅनिक मॅटरवर डिपेंडंट असतील. ह्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक जी आहे, ऑर्गॅनिझम जे आहेत, ऑर्गॅनिक मॅटर, तिथं प्रेझेंट जे ऑर्गॅनिक मॅटर असतील, त्याला कन्झ्युम करून इथे त्याच्यावर सर्व्हाइव्ह करतील. आणि ह्याच्यामध्ये एक्झाम्पल कोण येईल, फंजाय, जे की ऑर्गॅनिझम मॅटरला डिकम्पोज करेल. त्यानंतर ऑटोजेनिक सक्सेशन.
ह्या ऑटोजेनिक सक्सेशन मेकॅनिझम मध्ये जे आहे, सक्सेशनच्या मेकॅनिझम बघूया. पहिल्यांदा ऑटोजेनिक आणि त्याच्यानंतर आलोजेनिक. तर ऑटोजेनिक सक्सेशन मध्ये रिप्लेसमेंट मेकॅनिझम जे आहे ती विदिन कम्युनिटीमध्ये जे ड्रायव्हन बाय इंटरॅक्शन अमॉंग ऑर्गॅनिझम विदिन कम्युनिटीमध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या इंटरॅक्शन मुळेच तिथे काय होत आहे, रिप्लेसमेंट होत आहे. त्या ज्या कम्युनिटीमध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या इंटरॅक्शन मधूनच काय होत आहे, जे रिप्लेसमेंट होत आहे. रिप्लेसमेंट मेकॅनिझम इथं सिम्पल आहे की जे कम्युनिटी आहे त्याच्या मधल्या ज्या स्पेसिस आहेत त्यांच्या इंटरॅक्शन मुळेच जे हे काय होत आहे, रिप्लेसमेंट ते जे कम्युनिटीचं दुसऱ्या कम्युनिटीनं रिप्लेसमेंट होत आहे. तर ह्याच्यामध्ये सक्सेशन ऑकर ड्यू टू इम्पॅक्ट ऑफ ऑर्गॅनिझम ऑन देअर एन्व्हायरमेंट. तर काय हे जे सक्सेशन आहे ऑर्गॅनिझमचं जे इंटरॅक्शन इम्पॅक्ट आहे एन्व्हायरमेंटवर त्यामुळे होत आहे. तर ह्याचं एक्झाम्पल आहे सॉइल स्ट्रक्चर, न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी ऑर स्पेसिस कंपोजिशन. ह्याच्यामध्ये इथे आपल्याला चेंज कम्युनिटी मध्ये रिप्लेसमेंट बघायला भेटेल. त्याच्यानंतर आलोजेनिक जे आहे ह्याच्यामध्ये एक्सटर्नल फॅक्टर जसे की इन्व्हायरमेंटल फॅक्टर जसे की ओल्कॅनिक इरप्शन, वाईल्ड फायर्स या काय असतील इथे आलोजेनिक सक्सेशन असेल. आणि इथे कम्युनिटी शिफ्ट काय असेल, ड्रास्टिकल असेल. ऑटोजेनिक मध्ये तेवढे ड्रास्टिकल आपल्याला बघायला भेटणार नाही ऍज कम्पेअर टू आलोजेनिक. आलोजेनिक मध्ये काय एक्सटर्नल फॅक्टर इथे इन्फ्लुएन्स करत आहे चेंजला, आणि ऑटोजेनिक मध्ये इंटरनल. जसं की समजा की लायकिननं त्या एन्व्हायरमेंट सोबत इंटरॅक्शन केलं, त्या पायनर स्पेसिस होत्या आणि त्याला परत श्रमने रिप्लेस करत. तर हे काय झालं ऑटोजेनिक. आणि आलोजेनिक काय झालं, तिथं एक्सटर्नल काही इतर फॅक्टर येत आहे जसं की इन्व्हायरमेंटल फॅक्टर, आणि त्यामुळे तिथं जे चेंज येत आहे तर त्याला काय म्हणलो, आलोजेनिक. देन स्टेप्स बघूया आपण ह्याच्यामधले. तर पहिली स्टेप तर आहे म्युटेशन. तर तिथे काही इन्व्हायरमेंटल तिथं कोणत्या क्लायमॅटिकमुळे तिथं काय होईल, म्युटेशन होईल, काय बॅरन लँडचं फॉर्मेशन होईल. त्याच्यानंतर तिथं स्पेसिसचं एंटर होईल, इन्व्हेजन होईल. इन्व्हेजन होईल म्हणजे काय, स्पेसिस एंट्री करतील त्या एन्व्हायरमेंट मध्ये, आणि त्या एन्व्हायरमेंटला तिथे इस्टॅब्लिश होण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन मध्ये ज्या स्पेसिस तिथे इस्टॅब्लिश झाल्यात, इन्व्हेजन करून ज्या इस्टॅब्लिश झाल्यात त्यांच्यामध्ये परत कॉम्पिटिशन आपल्याला बघायला भेटेल. आणि त्या कॉम्पिटिशन मधून काय को ऍक्शन, जे रिझल्ट येतील ते को ऍक्शन येतील ते आपल्याला इथे बघायला भेटतील. आणि त्याच्यानंतर तिथून न्यू कम्युनिटी फॉर्म होईल. त्याच्यानंतर रिप्लेसमेंट, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट मध्ये काय ह्यांच्या को ऍक्शन मुळे रिप्लेसमेंट एन्व्हायरमेंट मध्ये चेंज येईल. त्यामुळे तिथं जी न्यू न्यू कम्युनिटी आहे ती फॉर्म होईल. आणि त्याच्यानंतर फायनल जी आहे स्टॅबिलाइज्ड क्लायमॅक्स कम्युनिटी फॉर्म होईल, जी की कॉम्प्लेक्स इकोसिस्टम असेल. त्याच्यानंतर कंपॅरिझन बघूया एकदा ह्याचं, की पायनियर कम्युनिटी आणि क्लायमॅक्स कम्युनिटी मध्ये काय डिफरन्स आहे. तर पायनियर कम्युनिटी मध्ये हायर मेझोफिल रेजिस्टंट आहे, कारण त्यांना एरिड कंडिशनला अडॉप्ट करायचं आहे ऍज कम्पेअर टू क्लायमॅक्स कंडिशन. कारण काय, कंडिशन मध्ये क्लायमॅक्स कम्युनिटी मध्ये काय बघतो आपण, लोअर मेझोफिल रेजिस्टन्स बघतो, कारण ह्यांना गॅस गॅस यांचं जे गॅस एक्सचेंज असते ते इफिशियंट असते आणि ऑप्टिमाइज असते ऍज कम्पेअर टू पायनर. कारण पायनरला जास्त हायर रेजिस्टन्स दिसतं, कारण तिथं एरिड कंडिशन आहे. इथं मात्र ऑप्टिमाइज्ड गॅस एक्सचेंज दिसतं. एरिड कंडिशन असल्यामुळे तिथं वॉटर त्यांना स्टोअर करावं लागेल, इथं काही गरज नाही. म्हणून इथे ऑप्टिमाइज्ड आणि इफिशियंट ऑप्टिमाइज्ड जे हे आहे मेझोफिल ऑप्टिमाइज्ड कंडिशन दिसेल इथे ऍज ऍज कम्पेअर टू पायनियर कम्युनिटी. त्याच्यानंतर सीड नंबर जो आहे पायनियर कम्युनिटी लोअर आहे, आणि कारण इथे जी क्लायमॅटिक कंडिशन जी आहे ती हार्श आहे. त्यामुळे इथे जे फोकस केला जाईल ते असेक्शुअल रिप्रोडक्शन वर फोकस केला जाईल. जास्त एनर्जी रिप्रोडक्शन मध्ये काय केली नाही जाईल, सर्वायवल वर जास्त एनर्जी काय केली जाईल, स्पेंड केली जाईल, आणि लोअर एनर्जी रिप्रोडक्शन वर स्पेंड केली जाईल. त्यामुळे इथे असेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला भेटेल. क्लायमॅक्स कम्युनिटी मध्ये हायर सीड नंबर बघायला भेटेल, आणि असेक्शुअल सेक्शुअल जे रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्येच डिफरंट स्ट्रॅटेजीज बघायला भेटतील. त्याच्यानंतर पायनर कम्युनिटीमध्ये लिमिटेड आणि लोकल सीड डिस्पर्शन आपल्याला बघायला भेटेल. मात्र क्लायमॅक्स कम्युनिटीमध्ये सीड डिस्पर्शन जे आहे ते वाईड रेंज मध्ये होईल, लॉंगर डिस्टन्सला ते डिस्पर्स
होईल. त्याच्यानंतर सिंपल सीड मेकॅनिझम आहे इथे. जसं की हे ट्रान्समिशन जे सीडचं आहे ते वॉटर आणि वाइंडवर डिपेंड आहे. मात्र जी क्लायमॅक्स कंडिशन मध्ये सीड मेकॅनिझम जे आहे, सीड स्प्रेड मेकॅनिझम आहे, त्याच्यासाठी व्हॅरियस वेक्टर इथे बायोटिक अबायोटिक सर्व वेक्टर इथे युटिलाइज केले जाते. व्हॅरिएबल सीड व्हायबिलिटी इन्फ्लुएन्स बाय हार्श कंडिशन. व्हायबिलिटी जी आहे जे जर्मिनेशन आहे ते काय इथे कमी म्हणजे व्हॅरी बघायला भेटेल. जर हार्श कंडिशन असेल तर तिथे आपल्याला सीड व्हायबिलिटी तेवढी बघायला भेटणार नाही. मात्र क्लायमॅक्स कंडिशन मध्ये आपल्याला हायर सीड व्हायबिलिटी बघायला भेटेल आणि बेटर ऑर्गॅनिझम जर्मिनेशन पोटेन्शियल पण आपल्याला इथे चांगलं बघायला भेटेल. इथे कारण इथे सीड जर्मी इथे मेजर फोकस काय पायनियर मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन, लेस कॉमन इंड्युस्ड डॉर्मन्सी ड्यू टू लेस फेवरेबल कंडिशन. तर इथे डॉर्मन्सी नावाचं डॉर्मन्सी आपल्याला तेवढं बघायला भेटत नाही, कारण इथे काय की हार्श कंडिशन आहे. त्यामुळे विदिन शॉर्ट पिरियड त्या ऑर्गॅनिझमला काय लाईफ स्पॅन कम्प्लीट, त्या स्पेसिसला लाईफ स्पॅन कम्प्लीट करायचा असतो. मात्र क्लायमॅक्स कंडिशन मध्ये, क्लायमॅक्स कम्युनिटी मध्ये काय असते की इथे इथे कंटिन्युअस आपल्याला काय भेटते की हार्श कंडिशन आहे, त्यामुळे इथे रिप्रोडक्शन करून इथे डॉर्मन्सी नावाची गोष्ट आपल्याला लेस कॉमन दिसते. मात्र इथं जी क्लायमॅक्स कंडिशन आहे तिथं अनफेवरेबल कंडिशन मध्ये आपल्याला कॉमनली इंड्युस दिसते, आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल तेव्हा क्लायमॅक्स कम्युनिटी मध्ये त्या जे हे आहेत तिथे जर्मिनेशन होईल किंवा ग्रोथ होईल. लेस डिपेंडेंट ऑन लाईट क्लूज फॉर जर्मिनेशन. तर लाईट क्लूजवर खूप कमी प्रमाणात जर्मिनेशन साठी हे डिपेंडेंट आहेत पायनियर स्पेसिस, कारण इथे काय हार्श कंडिशन आहे. मात्र आपण जे क्लायमॅक्स कम्युनिटी मध्ये बघू शकतो की काही जे स्पेसिस आहेत त्या इथे काय जर्मिनेशन साठी लाईटवर डिपेंडेंट आहेत. हायर रेशो फॉर हायर रूट रेशो फॉर वॉटर अक्वायझेशन. तर हार्श कंडिशन असल्यामुळे वॉटर अक्वायझेशन साठी हायर रूट रेशो आपल्याला इथे बघायला भेटेल. म्हणजे शूट कम्पेअर टू शूट इथे काय रूट रेशो ऍरिड कंडिशन असल्यामुळे रूटची ग्रोथ जास्त बघायला भेटेल प्रायमरी कम्युनिटी मध्ये. मात्र क्लायमॅक्स मध्ये रिसोर्सेस काय आहेत, खूप मेजरली अवेलेबल आहेत, त्यामुळे रूट आणि शूट रेशो आपल्याला बॅलन्स्ड बघायला भेटतो आणि रिसोर्स अपटेक ह्यामुळे इथे इफिशियंट होतो. त्याच्यानंतर स्मॉलर मॅच्युअर साईज ड्यू टू रिसोर्स कन्स्ट्रेंट. तर काय मॅच्युअर झाल्यानंतर इथं पण ऑर्गॅनिझम आहे तो स्मॉल साईजच बघायला भेटेल, कारण रिसोर्सेस जास्त अवेलेबल नाहीत. मात्र जो क्लायमॅक्स कम्युनिटी आहे तिथे काय लार्ज मॅच्युअर साईज आपल्याला बघायला भेटेल, कारण ग्रोथ जी झालेली आहे ती ऑप्टिमाइज्ड ग्रोथ झालेली आहे. त्याला रिसोर्सेस जे आहेत ते ऑप्टिमाइज भेटलेले आहेत क्लायमॅक्स कम्युनिटी मध्ये. मे एक्झिबिट लोअर स्ट्रक्चर स्ट्रेंथ ड्यू टू रिसोर्स लिमिट. तर स्ट्रक्चर स्ट्रेंथ ह्यांची काय रिसोर्स लिमिट मुळे कमी असेल. मात्र इन्व्हायरमेंटल चॅलेंजेसला फेस करण्यासाठी क्लायमॅक्स मध्ये आपल्याला स्ट्रक्चरल स्ट्रेंथ जी असेल ती हायर बघायला भेटेल. त्याच्यानंतर दुसरं आहे रॅपिड इनिशियल ग्रोथ ओव्हर मे बी लिमिटेड. तर ह्याची इनिशियल ग्रोथ जी आहे ती रॅपिड असेल, कारण तिथे जी कंडिशन आहे ती काय अनफेवरेबल आहे. मात्र जो आपली क्लायमॅक्स कंडिशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला जी ग्रोथ आहे ती स्लोअर दिसेल आणि लॉंगर पिरियड पर्यंत सस्टेन होईल. ही जी ग्रोथ आहे ती शॉर्ट पिरियड साठी असेल, लाईफ स्पॅन पण कमी असेल. मात्र क्लायमॅक्स कंडिशन मध्ये दोन्ही गोष्टी हायर असतील. त्यानंतर लाईफ स्पॅन पायनियरचा काय शॉर्ट आहे, इन्व्हायरमेंटल स्ट्रेसेस आहेत त्यामुळे त्यांना शॉर्ट पिरियड मध्ये लाईफ सायकल कम्प्लीट करतात. मात्र तेच जर आपण क्लायमॅक्स कम्युनिटी घेतलं एक्झाम्पल, त्याच्यामध्ये लॉंग लाईफ स्पॅन आहे आणि ते डेव्हलपमेंट आणि ग्रोथ साठी रिसोर्सेस काय करतात युटिलाइज करतात, एनर्जी युटिलाइज करतात. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट स्टेज जे आहे क्लायमॅक्स कम्युनिटी हॅव इनहान्स्ड रिकव्हरी बेटर न्यूट्रिएंट यूज एफिशियन्सी असे. तर न्यूट्रिएंट स्टेजला जे पायनियर स्पेसिस आहेत तेवढ्या
हे नसतील, मात्र इथं काय इफिशियंट नसतील न्यूट्रिएंट स्ट्रेसला, मात्र न्यूट्रिएंटचा यूज करण्यामध्ये क्लायमॅक्स कम्युनिटी आपल्याला बेटर रिझल्ट दाखवतील. त्याच्यानंतर क्लायमॅक्स कम्युनिटी आर स्पेशलाइज्ड फॉर इफिशियंट रिसोर्स आहे. रिसोर्स अॅक्युमुलेशन स्टेबल एन्व्हायरमेंट मध्ये ह्या बेटर वेने करतील ऍज कम्पेअर टू पायनियर स्पेसिस. मात्र हार्श कंडिशनला ला हे काय रिसोर्स अक्वायझेशन करू शकणार नाहीत, कारण तिथे रिसोर्सेस नाहीत आणि ते रिसोर्स बनवण्याचं रिसोर्स ती कंडिशन स्टेबलाइज करण्याचं काम कोण करत आहे, पायनियर स्पेसिस करत आहेत. त्यानंतर स्टोमॅटल कंडिशन्स क्लायमॅक्स कम्युनिटी हा हायर स्टोमॅटल कंडिशन फॉर एफिशियंट गॅस एक्सचेंज. तर स्टोमॅटल कंडक्टन्स जो आहे तो क्लायमॅक्स कम्युनिटी मध्ये आपल्याला जास्त भेटेल ऍज कम्पेअर टू पायनियर स्पेसिस, कारण इथे हार्श कंडिशन असल्यामुळे स्टोमॅटम कंडिशन कंडक्टन्स जो आहे तेवढा प्रॉपर नसेल पायनियर स्पेसिस मध्ये. मॉडेल्स ऑफ इकोलॉजिकल सक्सेशन फॅसिलेशन मॉडेल आहे, इनिबिशन मॉडेल आहे आणि टॉलरन्स मॉडेल आहे. वन बाय वन बघूया आपण. फॅसिलेशन मॉडेल मध्ये काय होत आहे की अर्ली सक्सेशनल स्पेसिस जे आहेत त्या काय करतील, नंतर येणाऱ्या ज्या स्पेसिस असतील त्याच्यासाठी इन्व्हायरमेंट स्टेबल इन्व्हायरमेंट बनवण्याचं काम करतील. तर अर्ली ज्या स्पेसिस आहेत त्या नंतर येणाऱ्या स्पेसिस साठी ते स्टेबल इन्व्हायरमेंट प्रोड्यूस करण्याचं, बेटर कंडिशन प्रोड्यूस करण्याचं काम करत आहेत. जसं की मेकॅनिझम काय, पायनियर स्पेसिस मॉडिफाय इन्व्हायरमेंट इम्प्रूव्हिंग सॉइल कंडिशन ऑर क्रिएटिंग शेड. तर काय की ज्या पायनियर स्पेसिस आहेत त्या काय करत आहेत, तिथे सॉइल बेटर ऑर्गॅनिक मॅटर इन्क्रीज करण्याचं काम करत आहे. त्यामुळे नंतर येणाऱ्या ज्या हायर नंतर सिरल स्टेज मध्ये ज्या कम्युनिटीज येतील त्यांना इथे बेनिफिट होईल. त्याचं एक्झाम्पल आहे नायट्रोजन फिक्सिंग प्लांट्स इन दिस सॉइल बेनिफिट स्पेसिस दॅट नीड्स हायर फर्टिलिटी. तर हायर फर्टिलिटी साठी नायट्रोजन फिक्सिंग प्लांट काय करतात, सॉइल मध्ये नायट्रोजन फिक्स करतात जे की नंतर येणाऱ्या स्पेसिसला उपयोगात येते. याचं एक्झाम्पल काय, अल्गी किंवा लायकेन्स पण आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर इनिबिशन मॉडेल मध्ये सक्सेशनल स्पेसिस ज्या स्पेसिस आहेत, अर्ली सक्सेशनल स्पेसिस आहेत, पहिल्या स्पेसिस दुसऱ्या स्पेसिसला काय करतील, लेटर स्पेसिसला च ग्रोथ आणि इस्टॅब्लिशमेंट थांबवण्याचं काम हे करतील, थांबवण्याचा प्रयत्न करतील. डेफिनेशन काय आहे, अर्ली सक्सेशनल स्पेसिस हिंडर इस्टॅब्लिशमेंट अँड ग्रोथ ऑफ लेटर सक्सेशनल स्पेसिस. तर नंतर येणाऱ्या सक्सेशनल स्पेसिस जी ग्रोथ आणि जी इस्टॅब्लिशमेंट आहे ते इनिबिट करण्याचं काम कोण करत आहे, इनिबिशन मॉडेल मध्ये करतील. इनिबिशन मॉडेल मध्ये काय होत आहे की अर्ली सक्सेशनल स्पेसिस जे आहेत त्या लेटर येणाऱ्या स्पेसिसचं इनिबिशन करत आहेत. तेच त्याच्यानंतर मेकॅनिझम पायनियर स्पेसिस जे आहेत इन्व्हायरमेंट अल्टर करत आहेत, त्यामुळे नंतर येणाऱ्या स्पेसिसला तिथे इस्टॅब्लिशमेंट होणं अवघड जात आहे. कंडिशन आता ह्याच्यामध्ये अलोपॅथी बघू शकता. ह्याच्यामध्ये काय करतो, एखादा जे प्लांट्स असतात ते काय करतात, केमिकल सिक्रेट करतात, त्यामुळे तिथे दुसरे कोणत्याही पद्धतीच्या प्लांट्स आहेत ते त्यांचे सीड्स जर्मिनेट होऊ शकणार नाहीत. त्याचं एक्झाम्पल आहे डेन स्टँड ऑफ ग्रासेस मे एक्झिबिट ट्री सीडलिंग बाय कॉम्पिटिंग फॉर न्यूट्रिएंट. तर काय जे ग्रासेस आहेत तर ते काय करतील, ट्री सीडलिंगला कॉम्पिट करतील न्यूट्रिएंट आणि सनलाइट साठी, आणि त्याची ग्रोथ तिथे होऊ देणार नाहीत. त्याच्यानंतर टॉलरन्स मॉडेल मध्ये काय की जो त्या स्पेसिफिक इन्व्हायरमेंटला काय टॉलरेट होईल, जो ऑर्गॅनिझम त्या स्पेसिफिक इन्व्हायरमेंटला टॉलरेट होईल तो तिथे काय करेल, तो तिथे डॉमिनेट करेल, आणि जो लेस टॉलरंट आहे त्यालाही ते आउट कॉम्पिट केलं जाईल. ह्याचं एक्झाम्पल आहे इन डिस्टर्ब्ड एरिया अर्ली कॉलनायझर मे बी रिप्लेस्ड बाय लेटर सक्सेशनल स्पेसिस दॅट आर बेटर अडॅप्टेड टू मोर स्टेबल कंडिशन. तर ह्याच्यामध्ये मोर स्टेबल कंडिशनला जे स्पेसिस चांगलं अडॅप्टेशन दाखवतात ते काय करतील, अगोदरच्या स्पेसिसला रिप्लेस करतील. इथे बघू शकता हे फॅसिलेशन मॉडेल आहे. याच्यामध्ये एक स्पेसिस काय करत आहे, दुसऱ्या स्पेसिस साठी सुटेबल इन्व्हायरमेंट प्रोड्यूस करत आहे, आणि
दुसरी स्पेसिस तिसऱ्या स्पेसिस साठी सुटेबल एन्व्हायरमेंट प्रोड्यूस करत आहे आणि असं करत सगळं क्लायमेट कंडिशनला येत आहे. म्हणजे एक पहिली स्पेसिस दुसऱ्या स्पेसिसला काय करत आहे, तिथे इस्टॅब्लिशमेंट आणि ग्रोथ करण्यासाठी हेल्प करत आहे. म्हणजे तिथे एन्व्हायरमेंट जसं की लायकेन्स जे असतील तिथे काय करतील, सॉइल फॉर्मेशन करतील आणि परत येणारे स्पेसिस आहेत त्यांना इथे न्यूट्रिएंट अवेलेबल करून हेल्प करतील. नंतर श्रब आले, समजा श्रब तिथे काय ग्रोथ करतील आणि ऑर्गॅनिक मॅटर इन्क्रीज करून नंतर ज्या ट्री स्पेसिस येणार आहेत त्यांना इथे हेल्प करतील. तर हे काय झालं, पॅसिलेशन मॉडेल. त्यानंतर टॉलरन्स मॉडेल. तर टॉलरन्स मॉडेल मध्ये काय, जो त्या एन्व्हायरमेंटला मोस्टली अडॅप्टेड असेल तो तिथे काय करणार, सर्व्हाइव्ह करणार. त्या इनिबिशन मॉडेल, तर पहिली जी स्पेसिस आहे ती दुसऱ्या स्पेसिसला काय करत आहे, इथे इनिबिट करत आहे. ह्याच्यामध्ये ॲलोपॅथीचं एक्झाम्पल घेतलं आपण. तर क्लायमॅक्स कंडिशन सक्सेशन. तर क्लायमॅक्स कंडिशन मध्ये पण क्लायमॅक्स कन्सेप्टचे पण परत जे डिफरंट इकोलॉजिस्ट होते त्यांनी स्वतःचं ओपिनियन मांडलं. ह्याच्यामध्ये क्लेमेंट जे होते त्यांनी मोनोकाम क्लायमॅक्स मोनोक्लायमॅक्स ही कंडिशन, ही कन्सेप्ट मांडली क्लायमॅक्स कंडिशन साठी. तर ह्याच्यामध्ये सिंगल युनिफॉर्म जी क्लायमॅक्स असेल ते क्लायमेटने डिटरमाइन असेल. म्हणजे काय, की क्लायमेटने काय सांगितलं, सिंगल क्लायमेट कम्युनिटी जी आहे ती इन्व्हायरमेंट मध्ये डेव्हलप होईल. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी सिंपली, की जे इन्व्हायरमेंट मध्ये आहे ती काय एकाच पद्धतीची काय होणार, क्लायमॅक्स कम्युनिटी तयार होईल. म्हणजे सिंगलच क्लायमॅक्स कम्युनिटी, म्हणजे सिंगल टाईपचीच क्लायमॅक्स कम्युनिटी इथे तयार होईल. आणि हे सर्व गोष्टी प्रेडिक्टेबल आहेत. कारण लोकल तिथे जे आहेत काय सिंगल कम्युनिटीज काय होणार आहे, फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर पॉलिक्लायमॅक्स मध्ये काय सांगितलं, की इथे मल्टिपल क्लायमॅक्स कम्युनिटी डेव्हलप होतील, असं पॉलिक्लायमॅक्स कंडिशन मध्ये ग्लियसन यांनी सांगितलं ओव्हर द मोनोक्लायमॅक्स. त्याच्यानंतर क्लायमॅक्स पॅटर्न थेरी हे विटाकरने दिली. यांनी सांगितलं की कोणताही फिक्स क्लायमॅक्स कम्युनिटी मध्ये फिक्स असा पॅटर्न दिसणार नाही, तर त्या ओव्हरलॅपिंग असतील. तर वन बाय वन बघूया आपण इन डिटेल. तर ह्याच्यामध्ये पहिले मोनोक्लायमॅक्स आहे ती फ्रेडरिक क्लेमेंट्स यांनी प्रपोज केली होती. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, की एका रिजन मध्ये फक्त एका टाईपची क्लायमॅक्स कम्युनिटी तिथे डेव्हलप होईल आणि ती कम्युनिटी जी आहे ते रिजनल क्लायमेटवर डिपेंड असेल. जसं की इथे त्यांनी म्हणलं, की अबायोटिक फॅक्टर जसं सॉइल किंवा टोपोग्राफी आहे ती काय करू शकतात, प्रोसेस डिले करू शकतात. मात्र जी इंड फायनल प्रोडक्ट आहे, फायनल जी कम्युनिटी बनणार आहे ती काय स्टेबल आणि सिंगल असेल आणि स्टेबल आणि प्रेडिक्टेबल असेल. त्याचं एक्झाम्पल समजा की ट्रॉपिकल रिजन आहे, तर त्यामध्ये यांनी सांगितलं की तिथं जे क्लायमॅक्स कंडिशन येईल ती काय असेल, ट्रॉपिकल रेन फॉरेस्टच असेल, असं क्लायमेटचं मत होतं. त्याच्यानंतर पॉली क्लायमॅक्स हे ग्लिसन यांनी सॉरी टॅन्सले यांनी काय दिली, पॉलिक्लायमॅक्स कंडिशन दिली. तर ह्याच्यामध्ये पॉलिक्लायमॅक्स मध्ये ग्लेसन टॅन्सले यांनी काय दिली, पॉलिक्लायमॅक्स कंडिशन दिली. तर ह्यामध्येच त्यांनी सजेस्ट केलं की त्यांची जी थेरी होती, क्लायमॅक्स थेरी होती, कन्सेप्ट होती, त्यामध्ये त्यांनी म्हणलं की क्लायमॅक्स कंडिशन जी आहे ती मल्टिपल क्लायमॅक्स कम्युनिटी, इथं काय एका रिजन मध्ये मल्टिपल क्लायमॅक्स कंडिशन एक्झिस्ट होऊ शकतात. एकाच रिजन मध्ये काय मल्टिपल क्लायमॅक्स कंडिशन एक्झिस्ट होऊ शकतात. आणि त्या गोष्टी कशावर डिपेंड आहेत, की लोकल इन्व्हायरमेंट जसं की सॉइल टाईप असेल, टोपोग्राफी असेल आणि डिस्टर्बन्स डिस्टर्बन्स कशा टाईपचा आहे त्यावर डिपेंड असेल. त्याचं एक्झाम्पल त्यांनी सांगितलं की ट्रॉपिकल रिजन जरी असला तरी तिथे जर सँडी सॉइल असेल तर तिथं स्क्रब फॉरेस्ट डेव्हलप होईल, किंवा तिथे जर फर्टाईल सॉइल एरिया असेल तर तिथे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे. मात्र क्लिमेंटनं काय सांगितलं होतं की ट्रॉपिकल रिजन जर असेल तर तिथं ट्रॉपिकल रेन फॉरेस्टच डेव्हलप होईल. मात्र जो टॅन्सले आले त्यांनी काय सांगितलं की जर तिथे सँडी सॉइल असेल तर तिथं काय असेल,
स्क्रबी फॉरेस्ट होईल, आणि फर्टाईल असेल तर तिथे ट्रॉपिकल. तर हे कोणाचं होतं? पॉलीक्लायमॅक्स कंडिशन टॅन्सलेटचे कन्सेप्ट, टॅन्सलेटचं मत होतं. त्याच्यानंतर विटॅकर आले, ज्यांनी काय क्लायमॅक्स पॅटर्न थेरी दिली. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जी क्लायमॅक्स कम्युनिटी जी आहे, क्लायमॅक्स कंडिशन जी आहे ती काय फिक्स नाही. त्याचा मल्टिपल जे इन्व्हायरमेंटल ग्रेडियंट असतील, जसं की क्लायमेट, सॉइल, टोपोग्राफी, बायोटिक फॅक्टर ह्याने डिटरमाइंड होईल. आणि डिफरंट स्पेसिस डिफरंट पॉइंटला डिफरंट ग्रेडियंट नुसार, जर इन्व्हायरमेंट कोणत्या पद्धतीचं आहे त्यानुसार इथे काय होईल, डिफरंट ग्रेडियंट. हार्श इन्व्हायरमेंट आहे, त्याच्यामध्ये परत कंटिन्युअस रेनफॉल आहे, कमी रेनफॉल आहे, मॉडरेट रेनफॉल आहे. ह्या गोष्टी पण काय करतील, क्लायमॅटिक कंडिशनला क्लायमेट कंडिशन कशी आहे हे डिटरमाइन करण्याचं काम करतील. त्याच्यामध्ये की फीचर जे आहेत क्लायमॅक्स पॅटर्न कम्युनिटीमध्ये, कम्युनिटी जी आहे ते बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे मल्टिपल इन्व्हायरमेंटल फॅक्टर क्लायमॅक्स कंडिशन कशी असेल डिटरमाइन करण्यासाठी रोल प्ले करतील. तर ह्याचं एक्झाम्पल जे आहे ग्रेडियंट नुसार इथे काय होत आहे, इन्व्हायरमेंटच्या ग्रेडियंट नुसार इथे काय होत आहे, क्लायमॅक्स डेव्हलप होत आहे. इन्व्हायरमेंटल फॅक्टर नुसार इथे डेव्हलप होत आहे. जसं की इथे बघू शकता की ओव्हरलॅपिंग क्लायमॅक्स, जसं की इथं त्याचं एक्झाम्पल जर बघितलं आपण क्लायमॅक्स पॅटर्नचं, जे की विटाकरने दिले, तर त्याच्यामध्ये ग्रासलँड टू फॉरेस्ट, हे जे ग्रासलँड टू फॉरेस्ट जे ट्रान्झिशन बघायला भेटते ते कशावर डिपेंड आहे, इन्व्हायरमेंटल फॅक्टर्सवर. तर इथे काय क्लायमॅक्स कम्युनिटी काय ओव्हरलॅप झालेले आपल्याला बघायला भेटतील. त्याच्यानंतर वन क्लायमॅक्स हे काय क्लिमेटची होती. मात्र परत मल्टिपल फॅक्टरमुळे, व्हेरिएबल फॅक्टरमुळे क्लायमॅक्स कंडिशन काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. एकच क्लायमेट जरी असलं त्याच्यामधले जे फॅक्टर आहेत त्याच्यामुळे पण इथे कंडिशन म्हणजे क्लायमॅक्स कंडिशन चेंज होऊ शकते, हे टान्सलेनं सांगितलं. त्याच्यानंतर सर्वात ह्या दोन्ही थेरी हे त्याच्या दोन्ही थेरी स्टडी केल्यानंतर विटाकरने काय सांगितलं, ग्रॅज्युअली इन्व्हायरमेंटल चेंज आहे. म्हणजे काय, अगोदर ग्रासलँड आहे, ग्रासलँड मधून फॉरेस्ट सिस्टम डेव्हलप झाली, तर इथं काय आपल्याला ग्रॅज्युअल इन्व्हायरमेंट चेंज दिसतोय. क्लायमॅक्स कंडिशन काय की ग्रॅज्युअली चेंज होताना इथे दिसते आपल्याला क्लायमॅक्स पॅटर्न थेरी मध्ये, जे की विटाकरनं दिली. थँक्यू व्हेरी मच. आजच्यासाठी एवढंच. नेक्स्ट सेशन मध्ये नवीन टॉपिक सोबत आपण भेटूया. जर तुम्हाला आपले प्रीमियम क्लासेस घ्यायचे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स वर कॉन्टॅक्ट करून रजिस्ट्रेशन करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला वीकली युनिट टेस्ट पण इन्क्लुडेड असेल, आणि त्याचं परत अनालिसिस पण आपल्या ऍपवर तुम्हाला अपलोड केलं जाईल. थँक्यू.